आज आहे ना माझा खूपच मूड ऑफ होता. मला कळतच नव्हतं, की मी सकाळी उठून पाहिलं ना, की माझे आहे ना व्हिडिओचे व्ह्यूज आहे ना, ते अचानक डाऊन झाले होते. म्हणजे जे व्हिडिओ माझे 1500च्या पुढे चालले गेले होते, ते पण अचानक खाली आले होते. म्हणजे मला कळतच नव्हतं, की असं काय झालं होतं, की जे व्हिडिओ पुढे गेले होते, ते पण मागे आले. तर तुम्हाला यातलं काही कळत असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसंच मी खूप थोडा वेळ म्हणजे विचार केला. त्यानंतर आहे ते कामाला लागले. कारण की एक जरी मी काम थांबवलं, तर सगळे माझी कामं थांबून जातील. आणि त्यातल्या त्यात आमच्या निरूचा आगाऊपणा चालू होता या ठिकाणी. आमची निरू सकाळपासून पसारा पण करत होती आणि आगाऊपणा पण करत होती. आणि त्यानंतर आहे तर आईने मस्त या ठिकाणी भगर वगैरे केली होती. कारण की आईचा उपवास होता. माझा तर नव्हता, पण तरी आईने आणि मीने आहे तर भगर खाल्ली. कारण की मला आवडते म्हणून आईने केली होती. त्यानंतर मी कॉलेजला जाण्याची तयारी केली तशीच आणि निरूसोबत थोड्या गप्पा केल्या. कारण निरूसोबत गप्पा केल्या ना, तर माझा दिवस मला समजत नाही की कुठं जात होते. तर या ठिकाणी मी मस्त तयारी केली आणि तिच्याशी बघ, 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 बघ करत होती. तर तिने पण मस्त तुम्हाला बघा मेहंदी दाखवेन ती. तिने छान अशी मेहंदी काढून घेतली होती आणि मस्त अशी तयारी करून घेतली होती. त्यानंतर मी आहे तर कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडले ना, तर प्रचंड ऊन होतं बाहेर आज. तर खरं सांगायचं तर इथं धुळ्याचं वातावरण असं आहे ना, की लगेच पाऊस पण पडतो आणि ऊन पण पडतो. तर या ठिकाणी ना सगळे नदी, तलाव सगळे भरलेले आहेत. कारण की खूपच यावेळी धुळ्यामध्ये पाऊस. त्यानंतर आहे तर घरी आली ना, तर बघितलं तर निरूची तयारी चालू होती. कारण की निरूला जायचं होतं कन्यापूजनला. त्यासाठी ती तयारी करत होती. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉग